Good morning, girls. Let's start our today's question. Comparison between IFRS, Indian Accounting Standard, and Accounting Standard. So in last video, we were discuss about IFRS scope objective, okay? Then accounting standard and IFRS standards, okay? So आज आपण डिफरन्स बघायचा आहे. कंपॅरिझन तिन्हीच बघणार आहोत आपण IFRS इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड अँड अकाउंटिंग स्टँडर्ड. ओके, सो मीनिंग इट रेफर्स टू द इंटरनॅशनल रिपोर्टिंग फिनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड. म्हणजे ॲब्रिव्हिएशन पहिल्या पार्टमध्ये दिलेलं आहे. इफ रेफर्स टू इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड अलाइन विथ द IFRS. IFRS सोबत जे अलाइन आहेत अकाउंटिंग स्टँडर्ड ते असणार आहेत इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड. आणि इथे असणार आहेत इट रेफर्स टू अकाउंटिंग स्टँडर्ड ऑल. ओके, इथे सगळे इन जनरल असणार आहे जे ICAI ने काय केलेले आहेत, इश्यू केलेले आहेत. सेकंड, इश्यू अथॉरिटी. देन दे आर इश्यू बाय द IASB इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड. ओके, IFRS कोण इश्यू करतं तर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड काय करतं, इश्यू करतं. देन इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड they are issued by MCA and accounting standard issued by ICAI. Next, scope. It global scope. It has global scope. They are used over 140 countries. Okay, जवळजवळ 140 countries काय करतायत तर IFRS यूज करतायत किंवा फॉलो करतायत. It has national scope. They are used by the listed larger company. आता इथे इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड जे IFRS चे अलाइन आहेत ते लिस्टेड कंपन्या काय करतायत तर मॅक्सिमम प्रमाणामध्ये यूज करताना आपल्याला बघायला मिळत आहे. अँड नॉर्मल अकाउंटिंग स्टँडर्ड इट हॅज अ नॅशनल स्कोप used by the companies before adoption of the Indian accounting standard or international accounting standard. जे अलाइन आहे त्याच्या आधी आपण फक्त अकाउंटिंग स्टँडर्ड काय करत होतो तर यूज करत होतो. ओके, अलाइनमेंट they are directly fall on. They are aligned with the IFRS but with the modification of India. म्हणजे इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड जे आहे ते आपण काय करतो इंडियाशी रिलेटेड हे फक्त असणार आहेत, राईट. आणि काही प्रमाणात मग IFRS काय करतो आपण त्याला अलाइन करतो. अँड दे आर नॉट अलाइन विथ द IFRS. जे फक्त अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ते IFRS शी अलाइन असणार नाही. नेक्स्ट, प्रिन्सिपल रूल. दे आर प्रिन्सिपल्ड बेस्ड रूल. म्हणजे स्ट्रिक्टली IFRS जेव्हा आपण फॉलो करतो तेव्हा आपल्याला स्ट्रिक्टली काय करावे लागतात, काही प्रिन्सिपल काही रूल्स हे फॉलो करावे लागतात. दॅट मीन्स IFRS बेस्ड ऑन द प्रिन्सिपल. सेम दे आर प्रिन्सिपल्ड बेस्ड. इथे सुद्धा काय आहेत, हे सुद्धा प्रिन्सिपल बेस्ड असणार आहेत. दे आर रूल्स, पण इथे असणार आहेत रूल बेस्ड. इथे काही स्पेसिफिक प्रिन्सिपल असं नाहीये, इथे जस्ट काही रूल्स असतील तेवढीच इथे आपण काय करतो फॉलो करतो. नेक्स्ट, अडॉप्शन. दे आर मॅन्डेटरी फॉर लिस्टेड कंपनी, लिस्टेड पब्लिक कंपनी ऍट ग्लोबल लेवल. म्हणजे ज्या कंपनी काय आहेत लिस्टेड आहेत. आता लिस्टेडचं मिनिंग काय सांगितलं होतं मागे, की ज्या कंपन्यांचं रजिस्ट्रेशन सेबीच्या अंडर झालेलं असतं. ज्या कंपन्या जेव्हा मार्केटमध्ये शेअर इश्यू करतात तेव्हा कोणतीही कंपनी मार्केटमध्ये डिरेक्टली शेअर इश्यू नाही करू शकत, तर त्याच्यासाठी त्यांना लिस्टिंग करून घ्यावं लागतं सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अंडर, सेबीच्या अंडर. त्या कंपनीला आपण लिस्टेड कंपनी असं म्हणतो. ओके, तर लिस्टेड कंपन्या ज्या आहेत ज्या ऑल ओव्हर ग्लोबली काय करतायत तर फंक्शनिंग करतायत, अशा कंपन्यांना, अशा पब्लिक कंपन्यांना IFRS अडॉप्ट करणं मॅन्डेटरी असणार आहे. दे आर मॅन्डेटरी फॉर लार्जर लिस्टेड कंपनी इन इंडिया. आता फक्त काही अशा कंपन्या आहेत त्या लिस्टेड आहेत बट फक्त इंडियामध्येच काय करतायत तर फंक्शनिंग करतायत. तर अशा वेळी इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड विथ अलाइन्ड IFRS काय केलं जातं, फॉलो केलं जातं. आणि इकडे ज्या नॉर्मल कंपन्या आहेत दे वेअर युज्ड बिफोर द इंट्रोडक्शन ऑफ द इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड. नेक्स्ट, ऍप्लिकेबिलिटी. दे आर ऍप्लिकेबल वर्ल्ड वाईड. जसं आपण सांगितलं की IFRS हे वर्ल्ड वाईड ऍप्लिकेबल असणार आहे. दे आर ऍप्लिकेबल टू इंडिया, इंडियन कंपनीज विच आर लार्जर अँड लिस्टेड. आता इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड जे IFRS चे अलाइन आहेत
ते काय करतात, तर ज्या लार्जर कंपन्या आहेत त्याच फक्त काय करू शकतात, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड विथ अलाइन्ड IFRS यूज करू शकतात. आणि इकडेच फक्त अकाउंटिंग स्टँडर्ड वाल्या ज्या कंपन्या आहेत त्या कधी असणार आहेत, दे वेर ऍप्लिकेबल टू इंडियन कंपनीज बिफोर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड. ओके, त्याच्या आधी म्हणजे हा हा जे आहेत त्या काय करतात, तर हे ऍप्लिकेबल करतात. फ्लेक्झिबल, इट इज हायली फ्लेक्झिबल. हायली फ्लेक्झिबल का म्हणतो, कारण IFRS कधी येणार आहे, जसं मागे मी सांगितलं तुम्हाला, व्हेन वी सेल अवर प्रोडक्ट इन डोमेस्टिक ॲज वेल एज फॉरेन, तेव्हाच IFRS येणार आहे. जसं आपण सांगितलं की मी म्हणजे मी फक्त आता ठरवलं 1 वर्ष मी फॉरेन मध्ये प्रोडक्ट सेल केले आणि दुसऱ्या वर्षी मी ठरवलं फक्त इंडियामध्येच काय करायचं आहे, मला सेल करायचं आहे, तेव्हा IFRS तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड फॉलो करायची गरज नाही. हा, दॅट मीन्स it is highly flexible in nature. Then it has highly flexible with the Indian modification to the IFRS. म्हणजे जसं आपण सांगितलं की इथे सुद्धा आपण काय करू शकतो, मॉडिफाय करून हायली फ्लेक्सिबल इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड यूज करू शकतो. अँड इट हॅज लिमिटेड फ्लेक्सिबिलिटी. फक्त जे नॉर्मली अकाउंटिंग स्टँडर्ड आहे, जेव्हा तुम्ही फक्त डोमेस्टिक मार्केटमध्ये प्रोडक्ट सेल करताय किंवा डोमेस्टिक मार्केटमध्ये फंक्शनिंग करताय, तेव्हा मात्र इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड तुम्हाला फ्लेक्झिबल नसणार. ठीक आहे, नेक्स्ट, फेअर व्हॅल्यू अकाउंटिंग. इट इज प्रॉमिनंट, सेम इट इज प्रॉमिनंट अँड इट हॅज लेस एम्फसाइज. नेक्स्ट, अकाउंटिंग ट्रीटमेंट. इट इज सिमिलर टू इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड, ऑलमोस्ट सिमिलर आहे, सेम इट इज सिमिलर टू IFRS अँड देर आर सम डिफरन्सेस आपल्याला बघायला मिळतो. कारण अकाउंटिंग स्टँडर्ड जे फक्त इंडियाशी रिलेटेड आहे ते थोडेसे, जसं मी सांगितलं की 32 आहे, 36 आहे, ते थोडे वेगळे आहेत. आणि इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड जे अलाइन आहेत IFRS आणि IFRS यामध्ये थोडीशी सिमिलॅरिटी आपल्याला बघायला मिळते. अँड लास्ट, डिस्क्लोजर. इट हॅज मोर एक्सपेन्सिव्ह डिस्क्लोजर. ऑब्विसली आता हे थोडंसं कसं असणार आहे, मोर एक्सपेन्सिव्ह डिस्क्लोजर असणार आहे. इट हॅज मोर एक्सटेन्सिव्ह डिस्क्लोजर आणि अगेन इट हॅज लेस एक्सटेन्सिव्ह डिस्क्लोजर. कारण इथे काही आपल्याला फार तितके प्रिन्सिपल फॉलो करायची गरज नाहीये, इथे फक्त आपण रूल अप्लाय करतो आणि जे फिक्स्ड आहेत ते काय करतो, तर अप्लाय करतो. दॅट मीन्स डिस्क्लोजरची थोडीशी मेथड आपल्याला इकडे थोडीशी मोर एक्सटेन्सिव्ह बघायला मिळेल, अगेन इकडे मोर एक्सटेन्सिव्ह, बट इकडे थोडीशी लेस एक्सटेन्सिव्ह बघायला मिळते. क्लिअर डिफरन्स. काय बघितलं बघा आपण, IFRS इंटरनॅशनल फिनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड. ओके, याला आपण IFRS म्हटलेलं आहे. इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड. सो इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड जे अलाइन विथ IFRS, ही दुसरी कॅटेगरी होती आपली. ओके, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड विथ अलाइन्ड IFRS, आणि हे फक्त अकाउंटिंग स्टँडर्ड होते. जे इथे कोणतीही कंपनी, जे स्मॉल कंपनी आहे, फक्त डोमेस्टिक कंपनी आहे, ती इथे इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड यूज करू शकते. इथे ज्या लार्जर कंपन्या आहेत त्या काय करू शकतात, आणि ज्या लिस्टेड कंपन्या आहेत त्या इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड अलाइन विथ IFRS यूज करू शकतात. आणि इथे इंटरनॅशनल वरती काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या IFRS फॉलो करतात. क्लिअर. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट क्वेश्चन, कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क. उद्या एक लेक्चर असेल ना आपलं, म्हणजे उद्या हा युनिट संपेल. Conceptual framework. A conceptual framework provides a coherent and consistent framework for the financial reporting. Consistent framework for financial reporting. It ensures that financial statements are presented in a way that the transparent, consistent, and useful for the decision making. Useful for the decision making. आता डेफिनेटली आपण काय म्हणतो की जेव्हा आपण IFRS फॉलो केलेला आहे तेव्हा IFRS फॉलो करण्यामागचाच उद्देश काय आहे, तर आपण काय करणार आहोत, एक ट्रान्सपरन्सी येण्यासाठी, एक कन्सिस्टन्सी येण्यासाठी IFRS आपण यूज करतो. तर त्याचे काही कंपोनंट दिलेले आहेत. कंपोनंट्स ऑफ कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क. फर्स्ट आहे फिनान्शियल रिपोर्टिंग ऑब्जेक्टिव्ह. The framework identifies the primary objective of financial reporting. It provides the financial information which is useful to the investor, creditors, and other stakeholder in decision making. जसं आपण सांगतो की हे आपण कशासाठी यूज करतोय IFRS. पहिली गोष्ट आहे की ट्रान्सपरन्सी मिळावी आपल्याला, किंवा एक कुठेतरी कन्सिस्टन्सी असावी,
देन एक युनिफॉर्मिटी असावी, याच्यासाठी आपण IFRS फॉलो करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे IFRS मुळे ज्यांना फायदा होणार आहे, ज्यांना ते युजफुल असणार आहे, ते असणार आहे स्टेक होल्डर. ओके. सेकंड आहे क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक. It outline qualitative characteristic is useful financial information. It includes relevance, faithful presentation, comparability, verifiability or verifiability, timelineess and understanding. Okay, that means इथे तुम्हाला एक क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक सुद्धा आपण काय करू शकतो, जज करू शकतो विथ द हेल्प ऑफ IFRS. क्लिअर, लक्षात येत आहेत ना? कॉन्सेप्च्युअल फ्रेमवर्क म्हणजे ह्या गोष्टींना आपण तितकं महत्व दिलेलं आहे IFRS फॉलो करताना किंवा फ्रेम करताना. नेक्स्ट, एलिमेंट्स ऑफ financial statement. The framework define various elements of financial statement like assets, liability, equity, revenue and expenses. So framework define various element of financial statement. ज्याच्याशिवाय financial statement पूर्ण होऊ शकत नाही. ते काय आहेत? असेट आहेत, लायबिलिटीज आहेत, रेव्हेन्यू आहे, एक्सपेन्सेस आहेत, इक्विटी आहे. सो हे एलिमेंट घेऊन आपण काय करतोय तर फिनान्शियल स्टेटमेंट फ्रेम करतो. नेक्स्ट आहे recognition and measurement. The framework provide guidance on the recognition and measurement of financial statement elements include determination of asset and liabilities value. Obviously आता recognition आणि measurement मध्ये बेसिकली काय असतं? Here we define a value of asset and liabilities. ओके, इथे आपण काय करतो? asset and liability ची व्हॅल्यू ही डिफाइन करतो. नेक्स्ट, reporting entities. It identifies the reporting entities which is responsible for presenting financial statement. Okay. It defines the reporting entity which is responsible for the presenting financial statement. कारण प्रत्येक एंटिटी आपण काय करतोय तर इथे डिफाइन. क्लिअर? आता हे बाकी बेसिक गोष्टी आपण ऑलरेडी पहिल्या चॅप्टर मध्ये लर्न केलेले आहेत. फिनान्शियल स्टेटमेंट काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह वगैरे काय, बॅलन्स शीट, असेट, लायबिलिटी, हे सेल्फ स्टडीला कम्प्लीट करा. ठीक आहे. चालेल, अजून किती क्वेश्चन आहेत बघूया, उद्याच्या लेक्चरला हे संपते. कंप्रेहेन्सिव्ह आयटम उद्या बघणार आहोत. कारण बाकीचे ऑलरेडी पहिल्या चॅप्टर मध्ये आपण डिस्कस करून झालेले आहेत. ह्या काही केस स्टडी आहेत किंवा थोडंसं बघायचं झालं तर मग उद्याच्या लेक्चरला एका बघून टाकू, म्हणजे हे संपेल. ठीक आहे, हा दुसरा चॅप्टर आपला संपेल, दुसरा युनिट संपेल. नेक्स्ट वीकला थर्ड युनिट चालू करू. थँक्यू.